महादेव. जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, बौद्ध धर्म स्वीकारून त्याचा प्रचार व प्रसार करणारे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे, स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तामुळे शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दातून विद्येचं महत्त्व सांगणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माता रमाई, माता भीमाई, महिलांच्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अशा सर्व महामानवांना व महावीरांगणांना ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले, अशा सर्वांना माझे विनम्र अभिवादन. व समोर उपस्थित सर्वांना सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व माझा म्हणजेच वैदेही विक्रम मोरे हिचा जय हिंद, जय महाराष्ट्र. एका गावात एक लहान मुलगा राहत होता. तो शाळेत जाणाऱ्या रस्त्यामध्ये एक मोठा दगड होता. त्या दगडामुळे गावकऱ्यांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना व तसेच वृद्धजनांना खूप त्रास व्हायचा. लहान मुलं त्या दगडामुळे पडायची, त्यांना खूप लागायचं. गावकऱ्यांनी त्या दगडाला बाजूला सारण्यासाठी चर्चा केली, तक्रार केली. काही जणांनी सरपंचावर दोष लावला, पण कोणीच तो दगड वाटेतून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. तो मुलगा रोज हे सर्व पाहत होता. त्या मुलाने विचार केला, सगळेच तक्रार करत आहेत, पण कोणी कृती का करत नाहीये, कोणी तो दगड बाजूला सारण्यासाठी प्रयत्न का करत नाहीये. शेवटी त्याने स्वतःशीच निश्चय केला, आज काही होऊ देत, पण तो दगड मी बाजूला काढूनच ठेवणार. शाळेतून घरी जात असताना तो रस्त्यामध्ये थांबला. त्याने एकट्याच्या प्रयत्नाने तो दगड बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण दगड जड होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. काही जण हसले तर काही जण तो चांगलं काम करत आहे म्हणून त्याची मदत करायला आले. आणि शेवटी त्या सगळ्यांच्या एकतेने आणि प्रयत्नाने तो दगड बाजूला सारण्यात आला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी बघितलं, ज्याबद्दल काल ते फक्त तक्रार करत होते, तो दगड एका मुलाच्या पुढारीपणाने बाजूला सारण्यात आला होता. तेव्हा गावकऱ्यांना समजलं की बोलून काहीच फायदा नाही. बोलणारे तर खूप असतात, पण ते कृतीत आणणं जास्त महत्वाचं असतं. जसं आज गणेश मित्र मंडळ यांनी फक्त आपल्या नवीन पिढीला, तरुण पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा म्हणून फक्त विचारच केला नाही, तर ते कृतीत सुद्धा आणलं. म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. YouTube पे डालने के लिए इसलिए. आणि ही गोष्ट, ही कथा छोटीशीच होती, पण त्याच्यातून शिकण्यासारखं अत्यंत महत्वाचं होतं की तक्रार करणारे तर खूप असतात, पण अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढणारेच इतिहास घडवतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढाई केली, म्हणून आज त्यांचं नाव इतिहासात पहिलं आहे. इतिहास हा साधारण विषय नाहीये. इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक कायापालट होय, असं क्लार्क मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यातूनच उद्याची पिढी घडत राहते, फुलत राहते, बहरत राहते आणि नवा इतिहास उभा करते. ही खरी वस्तुस्थिती आहे. जगाच्या इतिहासात इतक्या अल्प काळात दुसरी क्रांती घडलेली नाहीये. हे फक्त महाराष्ट्रात घडले, हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवले. 750 वर्षांचा पारतंत्र्य फक्त 30 वर्षात हटवला, फक्त 30. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. एखाद्या ध्येयाच्या दिशेने
समर्पित भावनेने कसं कार्य करावं हे आम्हाला शिवचरित्र सांगतं. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता यालाही महत्व नाही, तुम्ही कामाचं नियोजन कसं करता याला फार आणि फार महत्व आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. त्या 50 वर्षाच्या आयुष्यातील 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष हे स्वराज्य घडवण्यात गेली. 30 वर्षात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नाही. महाराजांच्या आयुष्यातील एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नव्हतं ते म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त याचंच नियोजन महाराजांनी केलेलं नव्हतं. खरं तर हा इतिहास घडतो कसा, ही माणसे घडतात कशी? 12 वर्षाचे शिवराय बंगलोरात आपल्या आई वडिलांसोबत राहत असताना जिजाऊ आणि शहाजी राजांनी स्वतःचा प्रपंच बाजूला सारला आणि स्वराज्याचा नवीन संसार उभा करण्याच्या दृष्टीने सर्वात मोठे पाऊल उचलले. ठरलं थोरले पुत्र संभाजी राजे यांना शहाजी राजांसोबत कर्नाटकात ठेवण्यात येईल व ते भविष्यात कर्नाटक प्रांत उभा करतील, तर धाकटे शिवबाराजे यांना जिजाऊंसोबत पुण्यामध्ये येतील आणि भविष्यात महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करतील व भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विशाल साम्राज्य उभं राहतील. ठरल्याप्रमाणे जिजाऊ शिवरायांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाल्या. तेव्हा एका पित्याने आपल्या पुत्राला द्यावं काय? शहाजी राजांनी काय दिलं? शिवाजी राजांना धैर्य दिलं, स्वप्न दिलं, इच्छा दिली, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मध्ये लिहिलेली राजमुद्रा दिली. त्या राजमुद्रेत असं लिहिलंय, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. काय म्हणतायत शहाजी राजे की तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि एके दिवशी ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे? अजून शिवाजी राजे बंगलोरातच आहेत, पुण्यामध्ये यायचे आहेत, स्वराज्याचा आरंभ व्हायचा आहे. त्या अगोदरच शहाजी राजे म्हणतायत, होय आम्हाला खात्री आहे की तुम्ही राज्य उभाराल, होय आम्हाला खात्री आहे की तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल, होय आम्हाला खात्री आहे की तुमचं राज्य एके दिवशी विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे? आणखीन काय दिलं शहाजी राजांनी? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं. शहाजी राजे शिवरायांना म्हणाले, ध्यानी घ्या शिवबा, भविष्यात तुम्हाला तुमच्या स्वतःचं मंत्रिमंडळ तयार करायचं आहे. आणखीन शहाजी राजांनी शिवरायांच्या हातात एक भगवा ध्वज दिला. शहाजी राजे शिवरायांना म्हणाले, ध्यानी घ्या शिवबा, हा भगवा ध्वज कोणालाही पेरणं शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्री कृष्णाचा आहे, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा हर हर महादेव बोलून रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा त्यागाचा आहे, शौर्याचा आहे, हा भगवा पराक्रमाचा आहे, अस्मितेचा आहे. राजे, हा भगवा फडकू द्या. एका पित्याने आपल्या पुत्रामध्ये धैर्य पेरलं, स्वप्न पेरलं, इच्छा पेरली, महत्वाकांक्षा पेरली आणि आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना घेऊन 12 वर्षाचे शिवराय पुण्यामध्ये आले. त्यावेळीचं पुणे भकास उद्ध्वस्त कंगाल झालेलं पुणे, रायारामानं गाढवाचा नांगर फिरवलेला पुणे, सर्व भूमी उजाड करून टाकली होती आणि त्याच भूमीत एक पहाड रोवली होती ज्याला कवटी अटकवली होती आणि तिथल्या रयतेला सांगितलं होतं, इथे वस्ती करणं अशुभ आहे, जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. सर्व रयत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन जीव मुठीत घेऊन जगत होती. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं हा त्यांचा अट्टास झाला होता. अशा पुण्यात मासाहेब आल्या. जहागीर चालवायचे, राज्य उभारायचे, पण जहागिरी करावी कोणावर? राज्य चालवावे कोणावर? दगड धोंड्यांवर? माणसं होती कुठे? माणसं तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन जीव मुठीत घेऊन जगत होती. जिजाऊंनी सर्व रयतेला घातली साथ, या परत या गावात. रयतेने विचारलं, कोणाच्या जीवावर? मासाहेब म्हणाल्या, तुमच्या शिवराजांच्या भरोश्यावर. या, राजे समर्थ आहेत. त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं, मातीमध्ये रोवलेली पहाड दाखवली, इथे वस्ती करणं अशुभ आहे, जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. मासाहेबांमधली भवानी माता उसळली, त्यांनी त्या मातीमध्ये रोवलेली पहाड काढली, आकाशात त्याचा झोका झुकारलं आणि कडाळल्या जिजाऊ, मी राहीन इथं, उद्या माझा निर्वंश झाला तरी. मासाहेब जिजाऊ शिवरायांसोबत पुण्यामध्ये राहू लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला, जर मासाहेब राहत आहेत तर आपण का नाही? रयत परतू लागली, घरे गजबजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडे? तेव्हा महाराष्ट्रातील
या स्वराज्यातील शेतकऱ्यांना बैल दिली, खतं दिली. बघता बघता बैल नांदायला लागली. शेतीला सोन्यासारखं पीक आलं. पण सह्याद्रीतील जनावर शेती उद्ध्वस्त करून जात होतं. इतकी मेहनत केलेली पाण्यामध्ये जात आहे ती उघड्या डोळ्याने पाहावं लागत होतं. तसा एक शेतकरी धावत पत मासाहेबांकडे गेला आणि म्हणाला, आऊसाहेब शेती तर केली, शेतीला सोन्यासारखं पीक आलं, पण सह्याद्रीतील जनावर शेती उद्ध्वस्त करून जात आहे, काहीतरी करावं मासाहेब. तेव्हा मासाहेबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगतील. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने एक युक्ती सुचली. त्यांनी आसपासच्या गावात दवंडी दिली. जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. तसं गावागावातील जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा देऊ लागली. एखादं जनावर शेतीमध्ये धुडबुसत दिसलं की चित्त्याच्या वेगाने त्याच्यावर झेप घ्यायला लागली, त्याचा मुस्क ओढायला लागली, त्याची शेपूट तोडायला लागली आणि मासाहेब जिजाऊन कडं घेऊन यायला लागली सोन्याचं कडं जिंकण्यासाठी. एका दगडात दोन पक्षी मारले जिजाऊंना. एक शेती उद्ध्वस्त करून जाणाऱ्या जनावराला तर मारलेच, व दुसरे स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे मिळाले. एके रात्री 1:30चा प्रहर होता. गड अगदी शांत झाला होता. तितक्यात अचानक 5-6 पोरांचा गैको ऐकू आला. तसा पहारेकरी धावत पळत पुढे गेला. समोर 5-6 पोरं उभी होती. एका पोराच्या खांद्यावर भलं मोठं जनावर होतं. पहारेकराने विचारलं, काय र? तसे एक पोरग पुढे झालं आणि म्हणालं, आऊसाहेबांनी गवंडी दिली होती ना व, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं देणार आहेत. हे बघा, जनावर घेऊनच आलोय ना व. पहारेकरी म्हणाला, अरे आता कशा काही आला? उद्या सकाळी यायचं होतं. आता मासाब झोपल्यात. नाही त्याची भेटल्या बिगर जाणार नाही. अरे येडा तर खुडा तू, सांगितलं ना मासाब झोपल्यात, उद्या सकाळी ये म्हणून. हा गोंधळ ऐकून स्वतः मासाहेब बाहेर आल्या आणि त्यांनी विचारलं, काय गडबड रे? तसं ते पोरग पुढं झालं आणि म्हणालं, आऊसाहेब तुम्ही दवंडी दिली होती ना व, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं देणार आहेत. हे बघा, जनावर घेऊनच आलोय ना व. आऊसाहेबांनी एकदा त्या पोराकडं आणि एकदा त्या जनावराकडे पाहिलं. मासाहेब म्हणाल्या, अरे आम्ही दवंडीत असं देखील सांगितलं होतं की अख्खं जनावर घेऊन यायची गरज नाही, त्याची शेपूट दाखवली तरी चालेल. तसं त्या पोरानं मान खाली घातली आणि म्हणाला, ध्यानातच बघा राहिला नाही मासा. आणि काय रे, उद्या सकाळी आला असतास तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? हे ऐकताच त्या मुलाच्या डोळ्यातनं ढसा पाणी येऊ लागलं. तो मुलगा म्हणाला, आऊसाहेब सोन्याचं कडं जिंकण्यासाठी नाही, तुमच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो होतो. तुमच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली की 36 हत्तींचं बळ येतं. मासाहेब पुढे झाल्या. त्या मुलाचे डोळे पुसले व त्याला त्याचे नाव विचारले. तो मुलगा म्हणाला, तानाजी मालुसरे, उमरेट गावचा जी. त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजींना घडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजात कौतुकाची थाप पाठीवर टाकणारी माणसं नसतात तिथे नरत्न उगवत नाही, आणि जिथे ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप पाठीवर टाकणारी माणसं असतात तिथे नरत्न उगवतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. स्वराज्य हे तलवारीच्या ताप्यावर नाही तर शाबासकीच्या थाप्यावर उभं राहिलेलं आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. महाराजांनी जिजाऊंनी त्यांचे हेच गुण शिवरायांना दिले की माणसे कशी ओळखावीत, माणसे आपलीशी कशी करून घ्यावीत. म्हणूनच महाराजांनी पुढे जाऊन बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, कोयाजी बांदल, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, हंबीरराव मोहिते यांच्यासारखे अनेक सरदार स्वराज्यात सामील करून घेतले. महाराजांनी अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं छाटणी, सुरतचा छापा, पुरंदरचा वेढा व आग्र्याहून सुटका अशा सर्व मोहिमेनंतर विजय मिळवल्यानंतर अखेर महाराजांचा राज्याभिषेक झाला. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं यश काय असावं की आपल्या शत्रूने आपलं कौतुक करावं. महाराजांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब. हाच औरंगजेब त्याच्या शेजाऱ्याला सांगतोय की शिवाजी महाराज काय आहेत, कारण त्याला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची खबर समजली. आणि जेव्हा औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची खबर समजली तेव्हा त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. कारण ज्याला मी कालपर्यंत पहाडका चुहा म्हणायचो त्याने आज माझ्या सिंहासनाची खिळे सैल करून सोडले, माझं सिंहासन खिळखिळ करून सोडले. हाच औरंगजेब म्हणाला, ये सब फिजूल है शहजादे, जंगे जोर तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी मगर आज
आज ये क्या देख रही हूँ? शिवाजी हमारे नजरों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने। ये हमारे मामू जान मिर्जा अबू तालिब शाइस्ते खान। बड़ी शर्मनाक बात है शहजादे, शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा। ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्म वार इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए। ये हाफिज फौलाद खान जिसके हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया, सारी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खान ने। लश्कर के साथ जंग छोड़ के भागने वाले करतलब खान, रसूल बेग रोजबानी, मीरातीस तरबियत खान, बहादुर खान गोकुलदास, बुंदी नरेश कौसी हारे, रणमस्तक का केसर सैया मुलावत खान, तमाम राजपूत बुंदेलव गढ़ पठान इन सबको शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों इस्लाम को फतेह हासिल होती है? क्यों? हमारे जैसे उसके पास हाथी नहीं, घोड़े नहीं, तोप नहीं, खजाना नहीं, फिर भी क्यों इस्लाम को फतेह हासिल होती है? इस क्यों का मतलब शहजादे शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत, गाना, नाच, शराब शिवाजी को कभी मालूम नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए। हिंदुस्तान के हमारे चीज खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जहागीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उसके ऊपर थूक दिया। ये मराठे रुकते नहीं, थकते नहीं, ये मराठे झुकते नहीं, ये मराठे बिकते नहीं। हाँ, शिवा मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। हम खुश नसीब पड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। आज आपण 2026 मध्ये स्वतंत्र भारतात जगत आहोत, पण प्रश्न असा आहे, आपण खरंच स्वराज्यात आहोत का? स्वराज्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्ती नाही, स्वराज्य म्हणजे भ्रष्टाचारापासून मुक्ती, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, स्त्री पुरुष समानतेचा आदर, शेतकरी, कामगार, युवक यांचा सन्मान। आजचा भारत जर बलवान व्हायचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच उभा राहू शकतो। आजचा महाराष्ट्र प्रगत आहे, पण तरीही प्रश्न असे आहेत की शेतकरी आत्महत्या का करतो, युवक बेरोजगार का आहे, शिक्षण असूनही नैतिकता का कमी होत आहे? छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते जनतेच्या हृदयावर राज्य करणारे राजे होते। शेतकऱ्यांची शेती लुटू दिली नाही, पण आज मात्र कृषी प्रधान महाराष्ट्रात त्याच शेतकऱ्याची कर्जमाफी केली जात नाहीये। त्यावेळी महाराजांनी शेतकऱ्याची परिस्थिती पाहता कर्जमाफी तर केलीच, व त्याचबरोबर शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण देखील दिले। महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेप्रमाणे, बहिणीप्रमाणे आदर दिला, कोणत्याही स्त्रीचा अपमान त्यांनी कधीच सहन केला नाही। पण आज मात्र घरातून बाहेर पडलेली स्त्री, चांगली न्याय व्यवस्था असून सुद्धा घरातून बाहेर पडलेली स्त्री पुन्हा सुखरूप घरी माघारी येईल याची खात्री नसते। पण त्यावेळी महाराजांच्या काळात कोणतीही चांगली न्याय व्यवस्था नसताना देखील कोणत्याही पुरुषाला स्त्रियाच्या पदराला हात लावायला देखील कुणाची हिंमत नव्हती, कारण माझा राजा सदैव त्याच्या बहिणीच्या पाठीशी उभा होता। आणि प्रत्येक जणाला माहिती होतं की जो कोणी स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघेल त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटून त्याचा चौरंग केला जात होता। आजचा भारत जगात पुढे जात आहे, अंतराळात, तंत्रज्ञानात, संरक्षणात, पण खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रामाणिक अधिकारी घडू, नीतिमान राजकारण करू, जात धर्माच्या पलीकडे जाऊ आणि राष्ट्र प्रथम मानू। शिवजयंती म्हणजे फक्त डीजे नाही, फक्त फोटोला हार नाही, शिवजयंती म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं, चुकीविरुद्ध आवाज उठवणं आणि समाजासाठी काहीतरी करणं। आज इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण एक ठरवून गेला की मी माझ्या क्षेत्रात प्रामाणिक शिवसैनिक बनेल, तर ती खरी शिवजयंती। महाराजांसारखी दाढी राखणं, कपाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे, पण फक्त बाह्यांगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण बिंबावून घेतली तर ती खरी शिवजयंती। उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही। म्हणून महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं त्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती। तर मला माझे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते व इथेच थांबते। पुन्हा एकदा जोरात आवाज होऊन जाऊ द्या।